हॅलो, स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये. आज आपण संकष्ट चतुर्थीबद्दल जाणून घेऊयात. सुरुवात आपण मोदक रेसिपीपासून करूयात, कारण की गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक आपण बनवून घेऊयात. त्यासाठी 1 वाटी तांदळाचं पीठ जर असेल ना, त्यासाठी अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी गरम करायचं आहे. त्याच्यात थोडंसं तूप घालायचं आहे आणि ते पीठ मिक्स करून व्यवस्थित गरम असताना तर तुम्ही अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर पीठ छान मळून ना अशा साच्यामध्ये घालून किंवा हाताने पाऱ्या करून त्या पाकळ्या करून पण आपण मोदक करू शकतो. सारणाची रेसिपी मी काही सांगितली नाही. 1 वाटी जर खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ, खसखस, वेलची पावडर असं घालून छान मिसळून ते सारण बनवून घ्यायचं आहे. मी परत एक मोदक दाखवला पहा. हे अशा प्रकारे हे असेल जर तुमच्याकडे मोल्ड तर हे असे मस्त बनवून घ्यायचेत. अशा प्रकारे मी सध्या सगळे बनवून घेतलेत मोदक. त्यानंतर उकडायला ठेवायचे. 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतात. बघा, हे याला केसर पण लावलं जरा छान असं मस्त लुक येतो ना. तर पहा, हे तयार आहेत मोदक. चला तर पूजेचं सांगते मी तुम्हाला आता. पूजा ना आपल्याला मस्त असं हे करून घ्यायचं अगोदर, अभिषेक वगैरे. अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण पंचामृत केले मी तयार. तुम्ही काही घेऊ शकता. आता ही चतुर्थीची कथा ऐकणं खूप गरजेचं आहे. तर ही काय आहे, कशासाठी करायची असते चतुर्थी ते सांगते. एकदा देव दानवांमध्ये भीषण युद्ध झाले. त्या युद्धामध्ये देव पराभूत झाले आणि अतिशय दुःखी झाले. त्यांनी भगवान शंकराची शरणागती पत्करली. शंकराने सांगितले, तुम्ही श्री गणेशाची उपासना करा. तो विघ्नहर्ता आहे. तो तुमचे सर्व संकट दूर करेल. देवाने गणेशाची भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या कृपेने देवांना विजय मिळाला. त्यावेळी गणपती बाप्पाने सांगितलं, जो भक्त प्रत्येक कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला माझे व्रत करील, उपवास करून चंद्राचे दर्शन घेईल, त्यांची सर्व संकटे दूर होतील. त्या दिवसापासून या व्रताला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. पहा, मी असे एकदम विधिवत छान पूजा करून आता आरती करून घेते. त्याच्यानंतर चंद्राची पण पूजा करून घेते. ही पूजा कोण करायचे, महत्त्व काय आहे तर हे त्याच्यामुळे आपल्यावर कुठलेही संकट येत नाही, अडथळे दूर होतात, आरोग्यासाठी चांगलं असतं घरातल्या सर्वांच्या. हे उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं, मन शांत होते आणि विशेषतः स्त्रिया हे व्रत ना आपल्या कुटुंबांसाठी, पतीसाठी, स्पेशली मुलांचे आयुष्य सुखी व्हावे म्हणून करतात. तसेच चंद्राचे दर्शन घेऊन व्रत सोडल्याने मानसिक शांती मिळते, सकारात्मक मिळते आणि श्रद्धा वाढते. तर मग अशा प्रकारे हे छान असं व्रत माझं पार पडलेलं आहे. मोदक पण मस्त झालेले. चला तर मग गणपती बाप्पा मोरया.